ठरलं तर मग या मालिकेच्या 1 जानेवारीच्या प्रोमोमध्ये आपण असं पाहणार आहोत की आता वर्षाच्या पहिल्याच दिवशी ठरलं तर मग मालिकेमध्ये एक मोठा ट्विस्ट येणार आहे. अश्विन, सायली, अर्जुन आणि रविराज एका महत्त्वाच्या तपासासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. तिथे अश्विनच्या हाती एक असा पुरावा लागतो जो प्रतिमा आत्याच्या केसला पूर्णपणे कलाटणी देऊ शकतो. अश्विन सर्वांना एक पेनड्राईव्ह देतो. तो सांगतो की ज्या हॉस्पिटलमध्ये प्रतिमा आत्याची खोटी डेड बॉडी सापडली होती तिथले हे सीसीटीव्ही फुटेज आहे. अर्जुन आणि रविराज लॅपटॉपवर ते फुटेज पाहतात. त्यामध्ये एक अज्ञात माणूस ती खोटी डेड बॉडी घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत आहे. हे पाहून अर्जुन खात्रीने सांगतो की या माणसाचा 22 वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताशी नक्कीच काहीतरी संबंध आहे. रविराज या सर्व घडामोडींची साखळी जोडताना म्हणतात की 3 गोष्टी आता एकमेकांशी जोडल्या गेल्या आहेत: महिपतचे गायब होणे, प्रतिमाची खोटी डेड बॉडी मिळणे आणि सीसीटीव्ही फुटेजमधील तो संशयास्पद माणूस. सायली शेवटी तिचे मत मांडते की आपल्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आता फक्त तो सीसीटीव्हीमध्ये दिसणारा माणूसच देऊ शकतो. तो सापडला की सत्याचा उलगडा होईल. थोडक्यात नवीन वर्षाची सुरुवात एका मोठ्या गौप्यस्फोटाने होणार असून सायली आणि अर्जुन आता त्या अज्ञात माणसाचा शोध कसा घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. वर्षाचा हा शेवटचा प्रोमो खरोखरच अंगावर शहारे आणणारा आहे. तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. भेटूया नवीन वर्षात मालिकेच्या पुढील अपडेट्ससह. तोपर्यंत नमस्कार.